आज मला खूप आनंद होतोय की मी मंथन फॉर युवा या कार्यक्रमासाठी BNIT मध्ये आली आहे आणि जसं आपण पाहिला एक सुंदर असा प्रतिसाद सगळ्या मुलांनी इथे पार्टिसिपेट करून दिलेला आहे। त्याच्यात हॅकेथॉन आहे, त्याच्यात वेगवेगळे आयडियाथॉन सारखे एक्झिबिशन्स आहेत, स्टार्टअप एक्झिबिशन आहे आणि पेटंट एक्झिबिशन आहे। तर यात या मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यांचं नॉलेज आहे, त्यांची आयडियाज आहे, समज आहे, ते याद्वारे ते लोकांपुढे आणतायत आणि खूप असे लोक उपयोगी पण त्यांनी असे प्रोजेक्ट पुढे आणले जे जर नीट क्रिस्टलाइज करून इम्प्लिमेंट केले तर आपल्याला सुद्धा ऍज अ सोसायटी फायदा होऊ शकतो। तर खूप छान असं हे पूर्ण एक्झिबिशन अरेंज केलं गेलेलं आहे। वंदे मातरम सध्याला राजकीय टीका पाहायला मिळते। काँग्रेस वंदे मातरम नावावर त्यावर भाजपकडून टीका केली जाते। पहा, हे वंदे मातरम जे गान आहे ते राष्ट्रगीता बरोबर आपण म्हणायचं असं पार्लिमेंट मध्ये ऍक्ट म्हणून पास झालेलं आहे। पार्लिमेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मुळे आहे आणि जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आदर नाही करत तर ज्यांनीही नाही केलेला त्याच्या अगेन्स्ट कारवाई व्हायला पाहिजे। मला गडचिरोलीमध्ये 3 मुलींचा सर्पदंश म्हणून झाला होता। तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता, गंभीर बाबा आश्रमशाळा आदिवासी मुलींच्या बाबतीत काय याच्यात सुधार व्हायला पाहिजे, तुम्ही काय सजेस्ट करा? मला असं वाटतं की असे काही जे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होतात त्यांचा पाठलाग करून आपण त्याची कारणं माहीत करून आपल्याला त्याचा जे कारण आहे ते स्टडी करून आपल्याला हे पाहायला पाहिजे की असे इन्सिडेंट्स परत नको व्हायला। ते पावसाने खूपदा बळी पडतो स्त्रियांचा किंवा लोकांचा, किंवा जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत असे त्या कारणांनी कशा कारणांनी होत आहेत आणि त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे। जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये तरुणाईवरची टीका होती जेएनसीवर, इथं आल्यानंतर तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं जेएनसीवरची टीका होता ती चुकीची आहे किंवा तरुण अजूनही भटकत नाही असं वाटतं? नाही, पहा, मी आधी सुद्धा हे बोललेली आहे की जंतर मंतर मध्ये जी सुरुवात झाली दॅट वॉज फॉर द नीट एक्झामिनेशन पेपर लीक। ती सुरुवात राईट होती, ती करेक्ट डिरेक्शन मध्ये जात होती, पण त्याच्यात मग अँटी सोशल एलिमेंट्स आणि वेगवेगळे अननेसेसरी एलिमेंट्स जॉईन झाले आणि त्यांनी केऑस क्रिएट केला। तर हे असं झाल्यावर ते डायरेक्शनलेस होऊन गेलं आंदोलन आणि आंदोलनच त्यांनी केलं असतं आणि त्यात पूर्णपणे तोच टॉपिक उचलला असता तर मला वाटतं ते रेलिव्हेंट होतं आणि त्या आधीपासूनच गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतलेले आहेत त्याच बाबतीत, नीटच्या बाबतीत, आणि आतापर्यंत स्टेप्स त्यांचे चालू आहेत।